सरकार पुढे शिखरला काय झालं ह्याचा एक कोण प्रोजेक्ट करून मला पाठवून द्या तुम्ही. आणि हे सगळं जागा पण व्यवस्थित करायचं. नाही इथे मला लॉन पाहिजे, संपूर्ण टर्फ जसा लॉन पाहिजे मला. असं सगळं घाण नाही. एका वेळी एकच फोटो लागणार. आता काय पूर्ण तटबंदी आहे. ज्यावेळेला राजवाडीचे काम झाले बघितले ना आपण. हे नवीन काय इमारत इथे काय हे नवीन इमारत हे जुनी डोंगर आणि दगडचा ब्युटी आहेत बाबा. ह्याचं असंच ठेवायचं. बाउंड्री वॉल तुम्ही पहा, असं बाउंड्री वॉल तुम्हाला कुठे मिळणार. आता हे आधुनिक युगचं काय, हे सिमेंट कॉन्क्रीटचं काय बाबा. असा हॉल पाहिजे सर, समजला तुम्ही. तसंच वातावरण पाहिजे मला जो जुनी समयमध्ये वातावरण होता. हे आधुनिक काय लाईट वाईट शेंडलियर मध्ये मशाल पाहिजे मला इथे. तेच वातावरण पाहिजे मला. असो आता रोकाडे तुम्ही तुमचं नाव रोकाडे येतं. आता ह्याला रिड्यू करा तुम्ही. हे सगळं आधुनिक आहे, सगळं काढून टाका, तोडून द्या. आणि मला काला दगडचा संपूर्ण कॅम्पस पाहिजे. आणि बाहेर हे सगळं लॉन, टर्फ लॉन, जसं टर्फ तसंच मला पाहिजे. हां आणि काय केलं तसं ॲक्च्युली हाच कन्सेप्ट अशाच पद्धतीने आणि हे संपूर्ण हा जो परिसर आहे ना, पुस्तक दिलं हे काय हे सगळे जे व्यवस्थित आता आम्ही इथे आता आपण इथे सेंटर हे प्लेस काय 14 नंबर काय 14 नंबर म्हणजे आता आपलं ते सभागृह आहे तिकडचं. बरोबर. आणि इथे दीपमाळ आहे. ते पहिले आपण ह्याचंच करून द्या. हे ह्याचं नाही, ह्याला तुम्ही मॉडेल करून द्या. येस सर. आमची जुनी संस्कृती पद्धतीची कसा वातावरण होती मंदिराजवळ, तेच मला पाहिजे. हे मॉडेल परफेक्ट होईल. त्याच्यानंतर आणखीन आपण घ्या. सर वी आर सिमिलर स्ट्रक्चर इन पंढरपूर. द सेम स्टोन एज आमचा आहे ना, हे रिडू करून आपण मला देऊ. वन ऑफ माय फ्रेंड इज सगळं मी करणार, दॅट रिनोव्हेशन. काळजी नको करा. आता काय करायचं समोर समोर आपण बसा. चला झाला. चला माझाही मुलगा आहे बाबा. काय नाव तुमचं?
हा, अर्णव इथे बघ, इथे बघ, इथे बघ. अरे वा, very nice name. तिकडे घेऊन इकडून जा, इकडून जा. Smile पण करा. हसून जरा पाहिजे मला बाबा काय हो काका, ते केस झाला ना बरोबर. कधी आलं पॅकिंग केलं. पहिलं बस पहिलं बस झाला फोटोशूट सगळे उभे राहा. या, या. एक वाईट घ्या या मागं. काय मध्ये बसून माइंडसावडी मी दोघी मध्ये जॅगरीचं चॉकलेट एक मिनिट माझी इकडे साईड द्या, इकडे साईड द्या. एक मिनिट.
आजी पुढे आजी या तिकडून फंड काढा नको एक दोन एक नको करू जरा एक मिनिट सांगा जरा बाबा अभिनंदन इकडे काका इकडे बघा आदरणीय प्रियदर्शनी शिंदे वहिनी साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा महाराज यांचंही शुभागमन झालेलं आहे. आमदार माननीय मनोजदादा घोरपडे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा प्रारंभ होतोय. केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकॉल असल्यामुळे कृपया मर्यादित व्यक्तींना स्टेजवर संधी आहे. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवप्रभूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या कार्यक्रमाचा प्रारंभ होतोय. केंद्रीय दूरसंचार मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत आदरणीय सौभाग्यवती प्रियदर्शनी शिंदे वहिनी साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर महाआर्यमान शिंदे सरकार युवराज यांचंही शुभागमन झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व निमंत्रितांनी कृपया सभास्थानी येऊन आसनस्थ व्हायचंय. व्यासपीठावर विचार मंचावर अगदी निवडक मंडळींना संधी आहे. केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकॉल आहे, त्यामुळे कृपया कुणीही स्टेजवर येण्यासाठी आग्रह करू नये अशी विनंती. सातारा जिल्ह्याचे भूषण आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचंही शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर
प्रतिमेला या ठिकाणी मान्यवरांनी वंदन केलेलं आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि सर्व निमंत्रितांना मान्यवरांना विनंती, कृपया आपण विचार मंचावर आसनस्थ व्हावं, स्टेज समोर अजिबात गर्दी करू नये अशी विनंती आहे. कनेरखेड पासून ग्वाल्हेर पर्यंत अर्थात अटकेपार आपला महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकवण्याचं काम ज्यांनी केलं ते शिंदे घराण्याचे पुढील वारसदार अर्थात केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांचं शुभागमन आपल्या गावामध्ये झालेलं आहे. नुकतंच ग्रामदैवतांचं दर्शन, ग्रामप्रदक्षिणा, मिरवणूक संपन्न झालेली आहे. ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे यांनी कृपया व्यासपीठावर यावं अशी विनंती आहे. हा, वकील साहेबांनी एकटंच यायचं आहे. केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकॉल असल्यामुळे अगदी मर्यादित व्यक्तींनाच व्याचार मंचावर संधी आहे. ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे. उपसरपंच अजय पवार, उपसरपंच. चेअरमन केशवराव शिंदे, सेवा सोसायटी. जिल्हा नियोजन समिती सदस्य ॲडव्होकेट दीपिका मॅडम यांनी कृपया स्टेजवर यावं अशी विनंती आहे. एवढ्याच मान्यवरांना या ठिकाणी स्टेजवर संधी आहे. केंद्रीय मंत्र्यांचा प्रोटोकॉल असल्यामुळे कृपया स्टेजवर येण्यासाठी कुणीही गडबड गोंधळ करू नये अशी विनंती आहे. या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र आणि ज्यांनी अटकेपार झेंडा नेला अशा शिंदे कुटुंबियांचे आदरणीय नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब आपल्या गावामध्ये आलेले आहेत, मायभूमीमध्ये आलेले आहेत. प्रथम नागरिक, गावच्या प्रथम नागरिक, ग्रामपंचायतीच्या सरपंच, लोकनियुक्त महिला सरपंच सौ सारिका संतोष सूर्यवंशी. सचिन शिंदे साहेब, कृपया आपण स्टेजवर ये. सचिन तुकाराम शिंदे साहेब. सर्वप्रथम गावच्या वतीने, पंचक्रोशीच्या वतीने गावच्या प्रथम नागरिक, लोकनियुक्त महिला सरपंच सौ सारिकाताई संतोष सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते आदरणीय महाराज साहेबांचं, केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. सरपंच ताईंना विनंती, कृपया आपण पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी महाराज साहेबांचं स्वागत करावं. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी या ठिकाणी सर्वप्रथम महाराज साहेबांचं स्वागत करावं अशी विनंती आहे. तू मध्ये येतोय, व्हिडिओ चालू आहे. छायाचित्रकारांना विनंती, कृपया आपण उपस्थित श्रोत्यांना, दर्शकांना अडचण होईल अशा पद्धतीनं थांबू नये, एका बाजूला उपस्थित राहावं आणि छायाचित्रण करावं. ग्रामपंचायत कनेरखेड, तालुका कोरेगाव यांच्या वतीने आपल्या भूमिपुत्राचा, आपल्या गावच्या नावलौकिकाला अटकेपार झेंडा नेणारे माननीय नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन केलं जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी माननीय नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांचा शिंदेशाही पगडी देऊन, तलवार देऊन स्वागत केलं जात आहे. नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेब यांना शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन त्यांचं स्वागत महादाजी शिंदे स्मृती शौर्य दिन समितीच्या वतीनं सचिन शिंदे सरकार फलटण यांच्या हस्ते केलं जात आहे. त्यावेळी ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, संभाजीराजे शिंदे, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे शिंदेशाही पगडी या ठिकाणी महाराजांना परिधान करण्यात येत आहे. सचिनजी शिंदे, ज्यांचं पानिपत शौर्य दिनाला ही मोठं योगदान असतं ते सचिनजी शिंदे, संजय शिंदे, ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, उपसरपंच अजित पवार, समीर शिंदे, केशव हरिभाऊ शिंदे, संभाजी शिंदे यांच्या वतीनं शिंदेशाही पगडी आणि तलवार देऊन सन्मान करण्यात येत आहे. एक घोषणा या ठिकाणी होईल.
नागवंश तिलक शिंदे कुलावतांस क्षात्र तेज प्रदीप गोपाद्री पुरवराधीश्वर मालवेश नृपश्रेष्ठ श्रीमन महाराजाधिराज ज्योतिरादित्य महाराज साहब की, आदरणीय महाराज ज्योतिराज शिंदे साहब की, महाराज ज्योतिरादित्य शिंदे साहब की। साईडला जरा सरा बाजूचे युवराज महारियमन शिंदे यांचाही या ठिकाणी शिंदेशाही पगडी देऊन सन्मान करण्यात येत आहे. बाजूचे साईडला त्यांचाही जय जयकार या ठिकाणी. नागवंश तिलक शिंदे कुलावतंस क्षात्र तेज प्रदीप गोपाद्री पुरध्वराधीश्वर मालवेश नृपश्रेष्ठ श्रीमन युवराज महारियमन शिंदे महाराज की, युवराज महारियमन की, युवराज महारियमन शिंदे की. मला मी समजलो काय काढायचं म्हणजे काय करायचं समजला तुम्ही. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजा महाराज की जय महाराज की जय. श्रीमंत महाराणी प्रियदर्शनी राजे की आदरणीय सौभाग्यवती प्रियदर्शनी शिंदे सरकार वहिनी साहेब यांचा सौ सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते शाल तलवार आणि साडी चोळी देऊन सत्कार केला जात आहे. त्याचा आदरणीय राणी साहेबांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती. आदरणीय सौ प्रियदर्शनी शिंदे सरकार वहिनी साहेब राणी साहेब यांचा सत्कार सौ सुवर्णाताई शिंदे यांच्या हस्ते साडी चोळी देऊन केला जात आहे. नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचा सत्कार ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. आदरणीय शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब. माननीय मनोजदादा घोरपडे आमदार साहेब यांचा सत्कार दुष्यंतराजे शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जाता. आमदार मनोजदादा घोरपडे साहेब यांचा सत्कार दुष्यंतराजे शिंदे यांच्या शुभ हस्ते. सचिन तुकाराम शिंदे यांच्याही हस्ते मनोजदादांचा सत्कार होत आहे. आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांचंही स्वागत केले जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री यांचं स्वागत आदरणीय नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय सौ प्रियदर्शनी शिंदे राणी साहेब या मनोगत व्यक्त करणार आहेत. सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान अर्थात श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह महाराज साहेब यांनी मनोगत व्यक्त करावं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. आज आपल्या सर्वांच्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाचा आणि सगळ्यांच्या स्मरणात राहील असा हा दिवस आहे. आज आपले गावचे आणि ज्यांनी इतिहास घडवला, ज्या घराण्यानं इतिहासामध्ये मराठ्यांची ताकद
काही दाखवली त्या शिंदे घराण्याचे वारसदार आणि आपले केंद्रीय मंत्री माननीय नामदार ज्योतिरादित्य राजे शिंदे हे आज कनेरखेड या गावी भेट द्यायला आपल्याला सगळ्यांना आलेत आणि खरं म्हणजे आपण त्यांना ऐकायला इथं सगळेजण जमलो आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी यासुद्धा राणीसाहेब इथं आल्यात. त्याचबरोबर त्यांची चिरंजीव आर्यमन राजे हे सुद्धा आवर्जून आलेत आणि आपले आमदार मनोजदादा घोरपडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मी राजेंचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी वेळात वेळ काढून आज सातारा जिल्ह्याला आणि कनेरखेडला भेट दिली त्याबद्दल त्यांच्या सर्व कुटुंबियांचं मनापासून स्वागत करून आभार पण मानतो. आत्ताच आम्ही ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला राजे हेच म्हणत होते की आपला मराठ्यांचा इतिहास जो आहे हा लुप्त व्हायला लागला आहे, हा आपल्या पुढच्या पिढ्यांना कळत नाही. त्यांनी सांगितलं की राजपुतांबद्दल इतिहासामध्ये चर्चा होती, मुघलांची चर्चा आज पण होती, पण मराठ्यांचा इतिहास जो आहे हा दुर्दैवानं लोकांपुढं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सांगितला जात नाही, बोलला जात नाही. ही खंत ही आम्हा सगळ्यांना जशी आहे तशी त्यांना पण आहे, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा इतिहास जागा राहिला पाहिजे. या इतिहासामध्ये असणारी नोंद जी आहे ती कायम राहिली पाहिजे ही त्यांची भावना आहे. राजे आपण आला, आपलं नक्कीच स्वागत आहे आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे की आपण महाराष्ट्राबरोबर आपल्या कुटुंबाचे आपल्या घराण्याचे जे संबंध मी म्हणणार नाही पण जे नातं आहे, जे मूळ जे आहे ह्याच्याशी आपण आपली जी नाळ ज्याला आम्ही म्हणतो हे जसं आईच्या पोटातनं मुलाला ती नाळ जोडलेली असती, ती नाळ जी आहे ती आपण तुटून दिली नाही. आज सुद्धा आपण या गावाशी, या राज्याशी, या जिल्ह्याशी आपला संबंध आपण इथले आहे हे तुमचं आहे हे आपण इथं येता दाखवता आणि ते आपले पण ते प्रेम सगळ्यांना आपलं जे दिसतं त्याबद्दल नक्कीच आपलं सगळ्यांच्या वतीनं जेवढं मानावं तेवढं आभार कमी आहे असं मला वाटतं. आता पुढची पिढी आपण इथपर्यंत आणली आहे, हे पुढच्या पिढीला सुद्धा माहीत आहे की आपलं मूळ कुठं आहे, आपल्या घराण्याचं सुरुवात, आपलं सगळं जे काय नावलौकिक आपली जो इतिहास आपल्या पूर्वजांचा जो आहे तो कुठून सुरू झाला हे आज पुढच्या पिढीला पण आर्यमन राजे इथं आल्यामुळं त्यांना आज कळाले आणि त्यांनी पण मी महाराजांना पण सांगितले की आता आपण थोडं जास्त येत राहा आणि आता महाराज तशी अडचण अशी पण नव्हती पण आता काय सगळेच आपण भाजपमध्ये आहोत, मी आहे, तुम्ही आहे, मनोजदादा आहे, त्यामुळं वरनं दिल्लीपासनं कनेरखेडपर्यंत भाजपची जी काय आहे ती हे आहे. त्यामुळं नक्कीच आपल्या माध्यमातून या जिल्ह्याच्या विकासामध्ये पण भर पडावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आज माझ्या आजी असतील राजमाता सुमित्रा राजे, आपल्या आजी असतील राजमाता विजयराजे यांचे फार जवळचे आणि फार ऋणानुबंध त्यांचे फार घट्ट होते, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आपले पिताश्री माधवराव महाराज असतील, माझे वडील अभयसिंह महाराज असतील, यांचे दोघांचे पण तेवढेच घट्ट आणि जवळचे संबंध होते आणि आपलं सुद्धा नातं हे पुढच्या पिढीमध्ये कायम राहावं. राणीसाहेब इथं आहेत, आता आपल्याला सगळ्यांना सांगायला हरकत नाही पण म्हणजे महाराज जरी थोडे पण राणीसाहेब आणि मी आम्ही 2 वर्ष एका शाळेमध्ये होतो तेव्हा आम्ही दोघं शाळेतले पण हे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. मुंबईला ज्यावेळेला आम्ही होतो त्यावेळेला त्या आणि मी आम्ही मला वाटतं पहिली आणि दुसरी 2 वर्ष आम्ही शाळेमध्ये सुद्धा एकत्र होतो. त्यामुळं ते पण एक शाळेतलं जे नातं असतं कारण आता त्या वयामध्ये तर एवढं लहान होतो पण आम्ही सारखं सगळे एकत्र असायचो शाळेमध्ये. त्यामुळे ती पण आठवण शाळेतली जी आहे ती सनी साईड म्हणून आमची शाळा होती छोटीशी, तिथं आम्ही शाळेला सगळेजण असायचो. त्यामुळे एवढं आज या घराण्याचं दोन्ही भोसले आणि शिंदे या घराण्याचे एवढे संबंध एवढे ऋणानुबंध आहेत आणि जिल्ह्याचे आपले ऋणानुबंध आहेत ते आपण कायम ठेवा, सारखं या
आमचं तर म्हणणं आहे सारखं या, आम्हाला काय अडचण नाही. आम्ही इथं आपला पाहुणचार करण्याचे आपले जे काही करायला आम्ही काय कुठं कमी पडणार नाही. जे आमचा सातारा जिल्हा तसं पाहुणे म्हणत नाही आपल्याला, पण आता आपण थोडं काय म्हणायचं, जन्मभूमी ही आहे आणि कर्मभूमी ज्याला आपण म्हणतो ती थोडी मध्य प्रदेश असल्यामुळं आम्ही म्हणतो की तिकडनं आला म्हणून पाहुणे, नाही तर तुम्ही काय पाहुणे नाही, तुम्ही इथलेच आहात आणि हे सगळं तुमचंच आहे, त्यामुळं पाहुणे नाही. पण आम्ही इथं तुम्ही आल्यानंतर आपली काळजी घेण्यास आम्ही सगळेजण समर्थ आहोत. आज एवढं गाव सगळं जमलंय, सगळ्या एवढ्या भगिनी सगळ्या जमल्या, हे राजे म्हणजे कुणासाठी पण असं सगळे एकत्र येत नाहीत. नाहीतर सभा विवाह मीटिंग असली की निम्मे येणार निम्मे नाही येणार, राजकारण हे ते वादविवाद अनेक गोष्टी असतात, भाऊकीचे वाद वगैरे. पण आज संपूर्ण गाव कनेरखेड गाव आपल्याला बघायला आणि आपल्याला ऐकायला इथं जमलंय, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. परत एकदा आपलं मनापासून स्वागत करतो. आपलं राणी साहेबांचं, आर्यमन राजे यांचं पण इथं स्वागत करतो आणि असंच आपलं येणं जाणं इथं राहावं. आपण या ठिकाणी जे काही हे ऐतिहासिक वास्तू आपली आहे ह्याच्या जे काही पुढचंही असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेळोवेळी आम्हाला सांगा. जिल्ह्याच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा या वास्तूला इथं असणारी जी आपली घराण्याची जी काही ओळख आहे, जी परंपरा आहे, ती या ठिकाणी कशी आपल्याला जिवंत कायम ठेवता येईल, येणाऱ्या पिढ्यांना या वास्तूंमधनं एक ऊर्जा, एक शक्ती कशी घेता येईल, हा प्रयत्न आम्ही सुद्धा जिल्हा म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पण नक्की करू. फक्त आपलं आदेश आणि सूचना कसं आपण पुढे जायचं ह्या आम्हाला सगळ्यांना मिळाव्यात एवढी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आपलं साताऱ्यामध्ये स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गावाचा आमचे सगळे बंधू दुष्यंत शिंदे, विजयराज शिंदे, सचिन शिंदे, केशवराव शिंदे, अजित शिंदे, जयदेव शिंदे, संजय शिंदे, समीर शिंदे, संग्राम शिंदे, प्रकाश, ज्ञानेश्वर, हेमंत, अशोकराव, समस्त उपस्थित देवेंद्रराजे साहेब भाषण होता. आणि माझी सोच आणि विचारधारा होती. आता आम्ही सगळं हे वाडामध्ये बसलो. हे वाडा आमची इतिहासची स्रोत आहेत. हे वाडाचे एक एक दगड हे वाडाच्या एक एक दगड मध्ये भारताच्या इतिहासची बुलंद आवाज एक 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 दगड मध्ये आहे. एक ज्योतिपुंजची सुरुवात झाली होती. एक कालखंड होता. संपूर्ण भारतवर्षमध्ये एकच शेर होता आमचा. संपूर्ण भारतवर्षमध्ये एकच शेर होता आमचा. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होता. जिजाऊचा अलौकिक सुपुत्र बारा वर्षाचा मुलगा मुलगाचा
प्रतिज्ञा होती, 12 वर्षाच्या मुलगाचा संकल्प होता की ही भारतच्या मातीमध्ये मी हिंदवी स्वराज स्थापित करणार. ती जिजाऊ माताला मी प्रणाम करतो. असा वीर सपूत शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये देशांना एक अवतार स्वरूप एक नेतृत्व मिळाला आणि त्यांचा संकल्प होता की हे भारतांच्या भूमी, हे तुमची भूमी, हे माझी भूमी. एक एक बुजुर्गांचा भूमी, एक एक मातांचा भूमी, एक एक मुलगा आणि मुलगीची भूमी ही भारतांचाही होईल, हे संकल्प शिवाजी महाराजांचा होता. आणि करिश्मा तुम्ही पहा, 12 वर्षांचा योद्धा 15 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जहां 20 किल्ले होते, 20 वर्षामध्ये 320 किल्ले स्थापित केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि रायगडचा किल्ला तर ते मालांचा मोती होता, मोती. आणि ते ज्वालामुखीची तडप दाएं तरफ तुम्ही पहा तर फ्रेंच, बाएं तरफ तुम्ही पहा तर पोर्चुगीज, समोर पहा तर जिंजी, पाठीमध्ये पहा तर मुघल. सगळे आमचे छत्रपती शिवाजी महाराजच्या जवळ नकमस्तक होऊन त्यांचे चरण सेवकच्या रूपामध्ये देशामध्ये स्थापित झाले. आणि आज हे मंचावरती मी पंतप्रधानांना पण धन्यवाद देतो. राजेजवळ माझी गोष्टी झाली आता, हे खरी गोष्टी आहेत. आम्ही मराठांचा इतिहास राजांचा इतिहास नाही, आमच्या मराठांचा इतिहास बलिदानचा इतिहास आहे, त्यागचा इतिहास आहे, तपस्याचा इतिहास आहे. हे भूमीला सिंचित करायला रक्तचा बलिदानचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अलख होता, स्वप्न होता. हिंदवी स्वराज स्थापित करायचं स्वप्न होता. आणि ते स्वप्नाला साकार करायचा एक योद्धा आमच्या देशामध्ये शिंदे कुटुंबांचा माजी महाराज ते स्वप्न साकार करायला आपली जीवनची प्रतिज्ञा केली. आता पानिपतची 3री लढाईचं स्मरण करा तुम्ही. जर इतिहास हे वाडामध्ये सुरुवात झाली होती, राणोजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापतीच्या रूपामध्ये एक शिंदे होता, एक गायकवाड होते, एक होलकर होता, एक पवार होता.
आणि एक एक सेनापतीचा संकल्प होता, माझे नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला साकार करायचं आहे. पानिपतची तिसरी लढाई झाली. मकर संक्रांतीचा दिवस स्मरण करा आपण. हे राजांचा इतिहास नाही, हे माझा इतिहास नाही, हे तुमचा इतिहास आहे. 15,000 आमचे मराठा सैनिक गेले होते. दत्ताजी महाराजांच्या कत्तलचा बदला द्यायचा. ते नजीबुद्दौला दत्ताजी महाराजांना गोळी लावून ते पडले होते जमीनवरती आणि त्यांच्या छातीवरती पाव ठेवायचा आणि विचारा, काय दत्ताजी तुम्ही लढणार? आणि दत्ताजी महाराजांचा जवाब तुम्ही पहा, नजीब बचेंगे तो लढेंगे. हे तुमचा इतिहास आहे, हे शिंदे मंडळीचा इतिहास आहे, हे वाडाचा इतिहास आहे. आणि ते पानिपतची लढाईमध्ये तुमचा भाऊ, तुमचा मुलगा, तुमचा वंशज सगळ्यांचा बलिदान झाला. ते मकर संक्रांतीच्या दिवसवरती एकच नारा, हर हर. अरे बोला कनेर खेड, हर हर. एकच नारा. अहमद शाह अब्दालीचा 1,00,000ची सेना होती आणि एक एक मराठा. तुमच्या परिवारांचा, तुमच्या कुटुंबांचा रक्तांचा रिश्ता, एक एक मराठाचा बलिदान झाला तिथे. शिंदे परिवारांचे 16 भाऊ, 16 भाऊचा बलिदान तिथे झाला. जंकोजी महाराजांना आणि सर्वश्रेष्ठ आमचे मराठे फौजांचा गनर होता. नाव काय त्याचे? कोणी मला सांगणार? इब्राहिम गाबे. तुमचा इतिहास आहे, तुम्ही शिकून द्या. इब्राहिम गर्दे, त्याच्या तोपखानाचा काय स्ट्रॅटेजिक स्किल होता बाबा. सगळं त्यांच्या समोर पडले. इब्राहिम गर्दी आणि जंकोजी महाराजांना पकडून अहमद शाह अब्दालीच्या समोर घेतला. जंकोजी महाराज 18 वर्षाचे होते आणि अहमद शाह अब्दालीच्या निरोप त्यांना की जंकोजी महाराज आपण माझी सेनामध्ये या, मी आपल्याला सेनापतीचा दर्जा देणार. आणि मराठांचा एक आदत आहे, ऐकून घ्या तुम्ही. आम्ही दोडेला दोडे मिळून चर्चा करतात, ना वरती ना खालती. आणि जंकोजी महाराज पाठीमध्ये 2 हात बांधून अहमद शाह अब्दालीच्या समोर, अहमद शाह अब्दालीला सांगितले, माझा सिर कापून द्या, मी तुमच्या सेनामध्ये येणार नाही, मी मराठा आहे. त्यांच्या सिरला कापून त्यांच्या धडाचा 18 तुकडे करून नदीमध्ये वाहून गेला होता.
हे आमच्या परिवाराचा इतिहास आहे. आणि एकच ही वंशज ते पानिपतच्या लढाईमध्ये 16 वारले. एकच वंशज वाचले, महाजी महाराज. आणि ते पण अपाहिजच्या रूपामध्ये एकच पाव होता, एक पाव कापला रणभूमीवरती. आणि ते 14 जानेवारी 1661 वर्ष. 10 वर्षामध्ये बायकोचा जेवर बेचून, आई राजमाताच्या जेवर बेचून 1,00,000ची सेना खडी केली. आणि 10 फरवरी 1771 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्न हिंदवी स्वराज्याचा पहिला हिंदू शासक होता, लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकायचा संपूर्ण स्वप्न पुरा केला. हे तुमचा आणि माझा इतिहास आहे. हे गर्वाचा इतिहास आहे. माझे शरीर मध्ये एकच बाल रोंगटे खडे होतात बाबा. हे बलिदानचा इतिहास आहे. हे भारत माता जवळ संपूर्ण समर्पणचा रिश्ता आहे. आणि आता राजे सांगितलं होते की हे आपणच्या जन्मभूमी, हे माझ्या जन्मभूमी आहेत. तुमचा जवळ पाहुणा नाही, तुमचा परिवारचा मुख्य आला. आणि आज पण ग्वालियर मध्ये आमचे सगळे सरदार परिवार, कदम, जाधव, आवाड, पाटणकर, आमचे शिंदे मंडळी आज पण ग्वालियर मध्ये. आणखीन काय सांगू तुम्हाला, माझ्या राजपुरोहित माझे उपाध्ये बुवा कुठे गेले आहेत का? बोलवा त्यांना. 6 सालचा उम्र मुलगाचा रूप मध्ये मला शिक्षा द्यायचा त्यांची पद्धती होती. पूजा पाठचा नैवेद्य कसा द्यायचा आहे, आचम्य कसा करायचा आहे. आणि ते पणी करेरखेडचा जवळचा गाव काय रहिमतपूर गावचे शिंदे आहेत. त्यांचा भाऊ आता नोबेल पीस प्राइजचा माणसा झाला, डॉक्टर राजेंद्र शिंदे. त्यांच्या पुस्तकच्या विमोचनपणी आता दिल्लीमध्ये मंत्रालयामध्ये मी केलं होता. आज पण ग्वालियर परिवारांचा राजपुरोहित इथेच हेच गावाचा आहे. आणि माझा संबंध आपणच्या जवळ ना राजनैतिक ना मंत्रीच्या रूपामध्ये. हर 5-6 वर्षामध्ये राजे माझ्या कनेरखेडचा भ्रमण होता. आणि पूरचा भ्रमण 2009 मध्ये झालं होता निवडीकरणच्या समयामध्ये. आणि त्या समयामध्ये आपणची एक मागणी होती पाणीची योजनाची. स्मरण आली की नाही? आली तर ताली वाजून द्या.
तो माझा संबंध विकास आणि प्रगतीचा पणी आहे. तुमचा परिवाराचा वंशज तुमची सेवा पर्यंत जीवन पर्यंत करणार हे माझा संकल्प तुमच्या जवळ आहे. आज एक भावुक क्षण हिवाळ्यामध्ये हे काळे दगड मध्ये किती इतिहासची स्मरण होती, किती इतिहासची लेख आहेत ह्याच्यामध्ये. आणि आज जो आपणच्या मनापासून स्वागत झाला, एक एक आजीला, एक एक आईला, एक एक बहिणीला मी मनापासून मी धन्यवाद देतो. माझ्या संपूर्ण परिवार पर्यंत संपूर्ण धन्यवाद सगळ्यांना मी देतो. आणि हे विश्वास तुम्हाला देतो की तुमचा योद्धा तुमचा समर्पणला सदैव तत्पर आहे. हेच भावना घेऊन जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. फार फार धन्यवाद. महाराजांच्या बोलण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी त्या सांगितलं. बाई बाप पोता तुमचा उपाध्याय बुवा. कोणतं गाव असं सांगा, किती केव्हापासून? सर्व ग्रामस्थांना माझा नमस्कार. 300 वर्षापूर्वी मी या गावचा उपाध्याय होतो, आमचे पूर्वज. पण ह्या महाजींचे ह्या दिव्य पुरुषाबरोबर आम्ही तिकडे गेलो आणि महाराजांनी तिथेच आम्हाला स्थायिक करून घेतलं. आमची आमच्या एक घराण्याची पाती जी आहे ती जवळ रहमतपूरला आहे. तिथे आमचं राम मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. सध्या राजेंद्र शेंडे तिथे पाहतात ते काम. आणखीन आता ही पुन्हा 300 वर्षांनी भेट झाली. मी कृतज्ञ झालो. हे सर्व महाराजांचा सगळा आशीर्वाद आहे, त्यामुळे सगळे होऊ पावलं. तर मी नमस्कार करतो सगळ्यांना. आणखी सर्व शिंदे मंडळींना सुद्धा मी आशीर्वाद देतो की आपल्यामधून सुद्धा जे महाजी शिंद्यांसारखे दिव्य पुरुष होऊन द्या. म्हणजे जे कमीत कमी एक तर दिव्य पुरुष आहेत ते, आणखीन एक दिव्य पुरुष होऊन जाऊन द्या की जे महाराष्ट्राचं कल्याण करतील. ही आशा करतो आपल्यापासून मी. धन्यवाद. ज्योतिरादित्य साहेबांनी या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या बद्दल सांगितलं. तर साहेब, जो 65 किलोची तलवार वागवतो त्याला यसाज म्हणतात. जो 2000 सैन्याशी एकटा झोंबतो त्याला बाजी असं म्हणतात. जो दिल्ली ओढून घोडा 8 तासात पुण्याला घेऊन येतो त्याला संताजी असं म्हणतात. आणि शत्रूच्या छावणीत घुसून या ठिकाणी शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याला धनाजी असं म्हणतात. आणि जो ठाण्या उभागाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याला संभाजी असं म्हणतात. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनवनचं तोरण बांधतो त्यांना छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. जय भवानी, जय शिवाजी. आणि आदरणीय ज्योतिरादित्य शिंदे साहेबांनी या ठिकाणी मला दाद दिली, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि साहेब, आणखी एक अब्दालीनं या ठिकाणी शिंदेचं या ठिकाणी मुद्दा म्हणून खोड काढण्याचा प्रयत्न केला. पण अब्दालीला माहित नव्हतं की आम्ही शिंदे कधी कुणाच्या मुद्दामून वाटेला जात नाही. पण आमच्या जर मुद्दाम कोणी वाटेला गेला तर त्याच्या वाटेत जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेत परतत नाही. हा कनेरखेडच्या शिंद्यांचा इतिहास आहे, हा कनेरखेडच्या शिंद्यांचा इतिहास आहे. धन्यवाद. यानंतर उत्तर कराडचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र मनोजदादा घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि आटकेपार झेंडा ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा रोवला ते महाजी शिंदे यांचे वंशज, केंद्रीय मंत्री आणि या कनेरखेडच्या शिंदे परिवाराचे मुखिया म्हणायला काय हरकत नाही असे आमचे ज्योतिरादित्य शिंदे साहेब आज या कनेरखेड नगरीमध्ये आले. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. तसंच शिवाजी महाराजांचे थेट वंशज आदरणीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या ठिकाणी उपस्थित राहिले.
तसंच प्रियदर्शनीजी शिंदे याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या, आर्यमानजी शिंदे हे आज या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल आपल्या कनेरखेडवासी तसंच या ठिकाणी संपूर्ण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी या शिंदे परिवाराचं खूप खूप असा आभार मानतो. खरं तर आभाराच्या ह्याच्यात बोलायचं नसतंय, परंतु महाजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण जे हिंदवी स्वराज्यचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलेलं होतं ते अटकेपार झेंडा रोवण्याचं काम या ठिकाणी महाजी शिंदे यांनी केलं. आणि आजही जवळपास 15-16वी पिढी या ठिकाणी ज्योतिरादित्यच्या जी शिंदेच्या माध्यमातून आज या गणेरखेड नगरीशी ऋणानुबंध ठेवून आहेत. आज अतिशय कर्तबगार अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आज आम्ही आपल्याकडे ह्या नजरेतून पाहतो की आपणही लवकरच या ठिकाणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घ्यावी आणि त्या ठिकाणी आदरणीय शिवेंद्र बाबा असतील, आम्हाला आमच्या सगळ्या कनेरखेडवासियांना त्या ठिकाणी यायला मिळावं अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर अतिशय चांगला योग आज आहे. महाजी शिंदे यांचे वंशज असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आज त्यांच्याबरोबर आज आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी कनेरखेड नगरीमध्ये यायला मला मिळतंय हे मी माझंही भाग्य समजतो आणि आमच्या सगळ्या कनेरखेडवासियांचं सुद्धा भाग्य समजतो. खरं तर मी घोरपडे घराण्याशी कुठंतरी तालुक ठेवतो आणि ऐतिहासिक अशा आपल्यासारख्या दिग्गज मंडळींबरोबर आज या ठिकाणी कनेरखेडला येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल या ठिकाणी आपल्या कनेरखेडवासियांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी जे काय या वाड्याचं सुशोभीकरण असेल त्याच पद्धतीनं शिंदे घराण्याच्या इतिहासाच्या संदर्भात इथून पुढच्या काळामध्ये जी काय या ठिकाणी मदत लागेल ती या ठिकाणी शिंदे साहेब तर करणारच आहेत. आज बाबा या ठिकाणी PWD मिनिस्टर आहेत आणि मी या ठिकाणी आमदार आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या संपूर्ण कनेरखेडचं अतिशय चांगल्या पद्धतीनं रूप बदलायचं. या ठिकाणी आल्यानंतर एक ऐतिहासिक वारसा अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला समजला पाहिजे, प्रत्येक हिंदूला समजला पाहिजे अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून या आजूबाजूचे रस्ते जे आहेत त्यासाठी सुद्धा जवळपास 16 कोटी रुपये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आलेले आहेत आणि आता ती कामही सुरू आहेत. इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांच्या सहकार्यानं एक अतिशय चांगल्या पद्धतीचा आदर्श असं कनेरखेड वसूया आणि संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर ह्या संपूर्ण भारत देशामध्ये इथली ख्याती नेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल हार्दिक असा आभार मानतो. धन्यवाद. महाराजांना या ठिकाणी विनंती आहे की आम्ही दरवर्षी या ठिकाणी पानिपत शौर्य दिन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करत असतो आणि याचं सगळं श्रेय आमच्या ज्या कमिटीला जातं, तेव्हा याची व्याप्ती आम्ही वाढवणार आहोत आणि अशाच प्रकारचं कार्य आपण या ठिकाणी करत राहू. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय मनोज अशी नामदार ज्योतिरादित्य शिंदे साहेबांना विनंती, मनोज शिंदे आणि हरजित शिंदे यांच्या हस्ते आदरणीय महाराज साहेबांचा सत्कार केला जाता. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय दत्तात्रय भोसले साहेब यांनी पुढे यावं आणि महाराज साहेबांचा सत्कार करावा अशी विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सातारा जिल्हा पोस्टल संघटना सिनियर सुप्रिटेंडंट विलास घुले साहेब यांनाही महाराजांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर PN शिंदे साहेब यांनी महादाजी शिंदे साहेब यांच्यावरील चरित्र ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. हा चरित्र ग्रंथ महाराज साहेबांना भेट दिला जात आहे.